खूप दिवसात ना चाललोत, मला वाटतोय कमीत कमीत 7-8 वर्षात ना चाललो चिंबोऱ्यांना, म्हणजे पगोल्यांना चाललोत होडी घेऊन. इकडे बघा तुम्ही सर्व सामान घेऊन समोसे चिप्स आणि बिस्किट पण घेऊन 2 मेंबर्स होडीमध्ये होडी घेऊन येतात बाहेरून. आता आम्ही वारणा चाललोत. 2 मेंबर या खांडीतून होडी घेऊन अटकलेले आहेत, आवाज देतात इकडे या इकडे या. पण आता आम्ही थोडा इथे रेस्ट घेतले तर आसा बांधून तुम्हाला दाखवते कशी आसा बांधतात ती. हा एक आता मला वाटतं 6वा माणूस ऍड आहे आम्हाला आता चिंबोऱ्यांना, खास 7वा. अजून 2 माणसं मेन आहेत. युरोपची माणसं आता या होडीमध्ये येतात, तुम्ही लवकरच पाहतो दिसतील ते आलेत मला वाटतंय. पॅरो आलेला आहे. चालेल आता नाईक बघा. आता 2 माणसं ही होडी घेऊन आलेत. बा तुम्ही कशी आहे, एक जण होडी लोटतोय, एक जण होडीमध्ये बसलाय. म्हणजे तो जर तुम्ही दुसरा माणूस बघला तर असा वाटतं शेम हातेरी आलेला आहे पाकिस्तान वरला. आणि मला वाटतं भरपूर वर्षात ना मजा घ्यायला आलोत. आज आमची रेसिपी भारी असेल, खेकडा रेसिपी असेल. थोडी काहीतरी तुमची स्माइल पाठवा नाईक सर. आता मी तुम्हाला पुढचा दाखवतो सीन, असा बांधायची तयारी सांगतो आता कशी करायची आहे ती. हा मेन आमचा स्टाईल बघा त्याची. पुढे आता आमची होडी जाणार नाही, कारण की इथंच आम्ही बांधतो आमचा रस्ता. आता या अशा घाण्या जंगलात आम्ही सर्वजण चालत जाणार आहोत. पहा तुम्ही कसा जंगल आहे, त्याच्यामध्ये तयारी पहा बुटांची, शूजची. एका खाली हॉटेलचा शेट असणारा केके याला गामत्या ठेवणार आम्ही. आता कोंबडीचे पाय आणले ते आसू बांधतो आम्ही आता आमच्या पगोलीला. म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंटची माणसं आहेत सर. आता सर्व आपण वेगवेगळे डिपार्टमेंटची माणसं आहेत. आपण अलीकडे पाहू शकता हे जयंतपेठीला काम करतात बादल म्हात्रे, तसेच उत्कृष्ट खेळाडू पण आहेत. त्यांच्या बाजूला JWRचे मिस्टर हॅकर म्हणून ओळखले जाणारे आदर्श पाटील, ते पण खतरनाक खेळाडू सोबत खतरनाक. आणि या दादर गावात बाईसारखं काम करावं म्हात्रे, नुसता लाज आलो, नुसता टायल्या बांधणी खेळाय. आणि इथं आलेली आहे ती, आणि खाली तुम्ही पाहू शकता मेनका संतोष आली मधली नगरी मधली ही. बघा त्याची पॅकिंग पहा, शूज पहा. आता इथे पगोल टाकले बघा आम्ही. इथे असं बिल आहे मस्त. थोडा इथं आता जोर भरला ना की ते चिंबोरा बरोबर बाहेर निघेल बिलाच्या. आणि हा बघा भयानक जंगल या दादर गावामध्ये. या दादर गावामध्ये जर पुष्पाटू सारखा चंदन जर आला असता ना तर सगळे दादरकर मला वाटतोय BMW घेऊन फिरले असते. नुसत्याच टामा पॅटी टाकल्या असं नुसतं खेळायला गेलो असतो. पण आमचं नशीब काय होतात फुटकं आहे दादरकरांचं, म्हणून या गावामध्ये वांदला उगवलाय. तुम्हाला थोड्याच वेळात पगोल्यांची मी पालवणी दाखवतो, कशा कशा चिंबोरे किती किती मोठ्या भेटतात त्या. चला नंतर भेटू. आता ही पाण्याची भरती चालू आहे बघा, पाणी चालतंय बघा हळू 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 हळू. आता आम्ही त्या पगोल्या फग बोलतो, पण आमच्याकडे पगोल्या बोलतो आम्ही. पगोल्या टाकले ते आता खांडीमध्ये. थोड्याच वेळात 10-15 मिनिटात आम्ही त्या पगोल्या उकू, ते तुम्हाला दाखवू नंतर त्या थोड्या वेळात. आणि बघा किती मोठा जंगल आहे. या अशा कुठं आशिया खंडामध्ये असं जंगल नसतं, या दादर गावामध्ये जंगल आहे. पण नुसता चिक्कोल. गाईच बघा, पहिल्या 3 पगोल्यामध्ये एक बाई भेटलेली आहे. लोकांना वाटतं की मावशी एवढी महाग काय चिंबोरी घेतात. चिंबोरी तर महागचं कारण आता तुम्हाला एक सांगू, 5 मिनिटात तेल निघलंय आमचं जाम. असा निघला की जसं काय 50 ओव्हर मॅचच्या खेळलो. खरोखरच मच्छीवाल्यांची रिस्पेक्ट करा, त्यांना थोडाफार तडजोड जास्त करू नका. खूप मेहनत आहे ह्या दादरच्या जंगलामध्ये. असे दमलोच की असं वाटते 5 दिवस कुठेतरी हमालगिरीचं काम केलेलं आहे. आणि बघा रेफरचा बादशाह पारशा काहीतरी आता तिथं मंत्र टाकताना पगोलीला येईल. आता अजून टाईम भरपूर आहे आम्हाला. 20 आजची सोय झाली बस आमची, आणि 100% होईल. सर्व रेडी आहोत आम्ही.